नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज या रीलच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कुजलेले शेणखत शेतात का वापरावे. तर कसं असतं मित्रांनो, कुजलेल्या शेणखतामध्ये जे अन्नद्रव्य असतात अशा फॉर्ममध्ये असतात, ज्या फॉर्ममध्ये पीक ते डायरेक्ट घेऊ शकतं. पण अशा प्रकारे कच्च्या शेणखतामध्ये ते नसतं. सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे झिंक, बोरॉन वगैरे हे जे अन्नद्रव्य जे कमी प्रमाणात असतात, हे तर ह्या कच्च्या शेणखतामध्ये काही प्रमाणात असतात. परंतु मुख्य अन्नद्रव्य जे आहे नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर हे जे शेणखतामध्ये जास्त प्रमाणात कार्बन असतं, याच्याबरोबर बॉन्ड केलेल्या स्वरूपात असतात आणि बॉन्ड करून ते अविघटनशील फॉर्ममध्ये असतात. त्याच्याकरता कुजलेल्या शेणखताचा विषय असा असतो, की कुजलेल्या शेणखतावर प्रक्रिया करणारे बॅक्टेरिया, जे बुरशी असतात, फंगस, हे प्रक्रिया करून त्या शेणखताला जे कार्बनसोबत नायट्रोजनचे बॉन्ड, कार्बनसोबत फॉस्फरसचे बॉन्ड, कार्बनसोबत सल्फरचे बॉन्ड असतात, ते तोडून आपल्याला रेडी फॉर्ममध्ये आयन फॉर्ममध्ये अन्नद्रव्य देत असतं आणि कोणतंही पीक आयन फॉर्ममध्येच अन्नद्रव्य घेत असतं. जसं नायट्रोजन नायट्रेट किंवा अमोनिकल फॉर्ममध्ये घेतं, सल्फर सल्फेट फॉर्ममध्ये घेतं, फॉस्फरस हा HPO4 मायनस फॉर्ममध्ये घेत असतं. तर यामुळे कुजलेले शेणखतच आपण शेतात टाकले पाहिजे. मित्रांनो, कुजलेले शेणखत कुजले असे कसं काय केव्हा समजेल आपल्याला? तर शेणखताचा हा कलर बदलत असतो मित्रांनो. थोडासा काळसर तपकिरी त्याचा कलर होत असतो. त्याच्यामधून येणारी दुर्गंधी संपलेली असते. दुर्गंधी शेणखतात येत नाही. त्याचबरोबर त्याचा कलर बदलतो आणि त्याचे वजन कमी होते. अशा प्रकारे आपण शेणखत झाले हे आणि हे केव्हा होतं, याला 4-5 महिन्याची प्रक्रिया लागते. अशा प्रकारे आपण शेणखत कुजले असे ओळखू शकतो आणि कुजलेल्या शेणखताचा आपल्यासाठी आपल्या पिकासाठी खूप महत्त्वाचे आहे. कच्चे शेणखत टाकल्यामुळे आपल्या पिकांना नुकसानसुद्धा होऊ शकतं. शेणखत कुजण्यासाठी 4 ते 5 महिन्याचा कालावधी लागतोच आणि आपण ट्रायकोडर्मा, मायकोरायझा अशा प्रकारे कृत्रिम पद्धतीचा वापर करून 2 ते 3 महिन्यामध्ये सुद्धा शेणखत कुजवू शकतो. तर अशा महत्त्वाची ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक करून, फॉलो करून नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या पोस्टसाठी रीलसाठी आमच्या Instagram पेजला फॉलो करा. धन्यवाद.